शेतकऱ्यांनो, राज्य सरकारकडून मिळणारी कर्जमाफी पुन्हा लांबण्याची शक्यता। मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ आणि नियमित कर्जफेड करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत समिती आढावा घेणार आहे। शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रत्यक्षात संपणार राज्यात 24-25 जून पासून मान्सून सक्रिय होणार, तर देशभरात 41% पावसाचे तूट, तसेच 22 जून पर्यंत तुरळक पाऊस। 74% पीक कर्जाचे वितरण झाले असून राष्ट्रीयकृत बँका यंदाही माघारल्या। 842 कोटीचे वितरण झाले, तरी शेतकरी अजून कर्जाच्या प्रतीक्षेत। शेतकरी कर्जमाफीसाठी 3 उच्चस्तरीय समिती। कर्जमाफी योजनेचा आढावा आणि योजनेच्या निकषात बदल करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली। कांद्याच्या भावात 4 महिन्यानंतर वाढ झाली असून प्रति क्विंटल 2200 रुपये दर मिळाला। निफ्टी उपबाजार आवारात कांद्याची 40,000 क्विंटलवर आवक झाली, तर उच्च प्रतीच्या कांद्याला 2500 रुपयांचा दर। पाऊस लांबल्याने बळीराजा चिंतेमध्ये आला, तर खताची किमती कमी करण्याची केली मागणी, तसेच खताच्या दरात वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ। पावसाची पाठ तर जलाशय कोरडे ठाण। चेतनापूर 33%, पुणतमध्ये 5%हून कमी पाणीसाठा, तर नांदगाव तालुक्यात गिरण्यासह इतर धरणांचा पाणीसाठा आटला। तसेच पावसाने दांडे मारल्याने शेतकरी चिंतेमध्ये। पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासा, तसेच पेरणीसाठी यंदा सोपी कोनवाढ पद्धत, कृषी विभागाने केले आवाहन, तर दुपार पेरणीचे संकट टाळा। दूध भेसळ प्रकरणावर होणार कठोर कारवाई, खरेदी विक्रीच्या नोंदी ठेवणे झाले अनिवार्य। 2 फेऱ्या आटोपल्या असून निम्म्या विद्यार्थ्यांना प्रवेश। 11वी प्रवेश प्रक्रिया, तर 7,556 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित। खासदारांनी व्हीप तोडवला, उद्धव सिंह पुन्हा खिंडार। 6 खासदारांची पक्षबैठकीला दांडी असल्याने कारणे दाखवा नोटीस बजावणार, तसेच अपात्रतेसाठी कायदेशीर कारवाईचा इशारा, तर ऑपरेशन तुडवाचे प्रत्युत्तर देणार। तसेच विलिनीकरणासाठी लोकसभा अध्यक्षांच्या 6 खासदारांचे पत्र। देशामध्ये हळदीची लागवड रखडली असून अति उष्णता आणि लांबलेल्या मान्सूनचा परिणाम दिसून येतो, तसेच उगवण क्षमताही कमी। मान्सूनचा पाऊस 24 जून नंतरच बरसणार, IMDचा अंदाज, तर राज्यात प्रतिकूल स्थितीमुळे मान्सूनची प्रगती ठप्प। मानोहर धरणातून टँकर माफ्याकडून अवैध पाणी उपसा सुरू, तर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जलसंकट गंभीर होण्याची शक्यता, तसेच अवघ्या 15 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक। सीना धरणामध्ये पाणी कमी झाल्याने पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाची हुलकावणी, तसेच धरणात अल्पशा पाणीसाठा, तर पाणी योजना संकटात। मुंबईमध्ये रविकांत तुपकर यांच्या आंदोलनास हिंसक वळण, पोलिसांवर सुतळे बॉम्ब फेकले, तर समुद्रात मारल्या उड्या। शुद्ध केलेले 70% पाणी जाते गटारात, अकारण अपाट उपसा, तर बेसुमार नासाडी, घरगुती वापराच्या पाण्याचा शहरी भागात अनाठायी उपयोग। कर्नाटकात उपसा जोरात, तर महाराष्ट्रात मात्र अन्याय। दूधगंगा नदीला फटका बसला, तर दत्तवाड परिसरातील शेतकऱ्यांची नाकेबंदी, तर कर्नाटकात मात्र रितोडीपर्यंत पाण्याचा पुरवठा होत असून तिथेला आहे रात्रंदिवस पाणी। मान्सून लांबल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला, तर विकतचा चारा घेण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे। महाबळेश्वरमध्ये अवघ्या 235 हेक्टरवर पेरणी झाली, तर बळीराजा हवालदिल, पावसाने पाळ फिरवल्याने हंगाम लांबणार। मान्सून लांबला असल्याने टोमॅटो उत्पादकांचे गणित कोलमडले। जून महिना अर्धा संपला, तरी शेततळे बोरवेल पडले कोरडे आणि पीक वाचवण्यासाठी आणावे लागते विकतचे पाणी। पंढरपूरमध्ये विकास कामासाठी 3,900 कोटींचा आराखडा मंजूर, धार्मिक वारसा जतन करण्यासाठी 780 कोटींची तरतूद, तर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली शिखर समितीची मुंबईमध्ये बैठक। भूसंपादन, पुनर्वसन आणि बाधित मालमत्तेच्या मोबदल्यासाठी 2,024 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। गत वर्षी जूनमध्ये 59,000 हेक्टरवर खरीप हंगामाचा पेरणा पूर्ण झाला होता, तर यंदा पत्ताच नाही। यंदा एल निनोचे संकट, तर बळीराजा हवालदिल झाला असून शेतकऱ्यांच्या अद्यापही पावसाची प्रतीक्षा। नदीकाठावर 2 तास वीज पुरवठा, डोळ्यांदेखत उभी पिके जडू लागली, तर शेतकरी हतबल। नदीकाठ सोडून अन्यत्र तरी वीज पुरवठा 6 तास करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। रविकांत तुपकर यांचे उपोषण मागे, मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनानंतर रविकांत तुपकरांनी उपोषण मागे घेतले, तसेच 27 मागण्या आहेत, त्याविषयी विचार करून निर्णय घेऊ। कष्टाला मिळाली माणुसकीची साथ, औत ओढणाऱ्या कुऱ्हाडच्या शेतकऱ्याला गांधी रिसर्चने दिली बैलजोडी। उपसा बंदीने चिंतित असलेल्या शेतकऱ्यांनी पाळ बंधारे अधिकाऱ्यांना 2 तास रोखले, तर जनावरे दगावल्यास दालनात टाकणार, दादणीत वारसा नदी परिसरात पाणी वेळी शेतकऱ्यांचा इशारा। सुकल्या मातीनं बळीराजाचं काळीच गरजला असून पावसाच्या प्रतीक्षेत पाईपनं पाणी शेतात फवारलं। पाण्याअभावी खेड तालुक्यातील लोटे MIDCतील अनेक कारखान्याचे उत्पादन ठप्प, पाऊस लांबल्याने पाण्याची कमतरता भासत असल्याने कारखानदारी अडचणीत। प्रधानमंत्री आवास योजनेच्या 240 घरांच्या अनियमिततेचा गंभीर आरोप, देवगड जामखेडे नगरपंचायत खुलासा न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा।
योजनेचा 1800 शेतकऱ्यांना लाभ, तर जमिनीची पोत सुधारणा. सांगली जिल्ह्यात 36,000 क्युबिक मीटर गाळ उपसा, तर शासन योजनेला मोठे यश. तसेच यंत्रसामग्री आणि इंधनासाठी मिळते अनुदान. सरकारी तलावाचा खासगी बाजार, 3 विहिरीच्या 9 लाखामध्ये व्यवहार. भूमाफीचा पराक्रम, गब्बर विहिरी विक्रेत्यांच्या मुसक्या आवळा, ग्रामपंचायत तहसीलदारांच्या दारात. शेतकऱ्यांचे घर लाड सांगवीत, तर 2 बॅग खत सिनोदमध्ये, तर 2 बॅग सिल्लोडमध्ये. ऑनलाईन खत विक्री स्थगितीवरून भाजप शिवसेनेमध्ये घेतली परस्परांची भूमिका. लाड सांगवीतील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपवरून खत नोंदणी केली असता आवश्यक खतांपैकी 2 बॅग खत सिल्लोडमध्ये, तर 2 बॅग खत सिनोद गावातील दुकानामध्ये उपलब्ध असल्याचे दर्शविले. पाऊस रुसला, निधी आटला. तहानलेल्या मुक्या जीवांची पाण्यासाठी धडपड सुरू, तर कडक उन्हात संकट. सोयगाव तालुक्यातील वेताडवाडीच्या जंगलासह 13 पाटवटे कोरडेच. बुग्र सरला तरी मान्सून गायब असून बळीराजा हवालदिल झाला. तसेच दुबा पेरणीची टांगती तलवार. विहिरी कोरड्या, धूळ पेरणी संकटात आणि फळबागा सुकल्या असून खतांच्या ऑनलाईन घोडाने शेतकऱ्यांची कोंडी. एफडीएची धास्ती. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुकाने धाडधड बंद, तर कन्नडमध्ये गुटखा जप्त. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईच्या भीतीने बाजारपेठेमध्ये सुकसुकाट. आवक कमी होताच हळदीला आली भाववाढीची झडाळी. शेतकऱ्यांपेक्षा मिळतो व्यापाऱ्यांना दिलासा, तर 15,000 रुपयाच्या वर मिळतोय बाजारात हळदीला भाव. विहिरीत पाणी नसल्याने मिरचीचे पीक धोक्यात. मिरची लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली असून पाऊस नसल्याने उत्पादक शेतकरी संकटात. बाणेगाव प्रकल्पाच्या भिंतीला पडलेले चित्र अखेर पाटबंधारा विभागाने बुजवले. प्रकल्प परिसरातील गावातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. पाण्याअभावी मोसंबीच्या 280 झाडावर चालविला जेसीबी. बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा निर्णय. पावसाच्या थेंबाला जालना जिल्हा तरसला असून 15 दिवसांमध्ये 20% बरसला. तसेच जिल्ह्यावर एल निनोचे सावट, तर पेरण्या खोळंबल्या आणि ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई. जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या कामगिरीवर जिल्ह्याची वार्षिक सरासरी अवलंबून असणार असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. धानाच्या चुकारसाठी मागितले 642 कोटी, तर मिळाले फक्त 158 कोटी. रब्बी हंगामातील धान खरेदी, तर 16 मे पर्यंत धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश. तसेच धान विक्रीसाठी 12 दिवसांचा कालावधी शिल्लक असून मका विक्री करणाऱ्या केवळ 77 शेतकऱ्यांना सुकारे. करपलेल्या 15 मोसंबी बागांची कृषी अधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी. तसेच नुकसान भरपाईकडे लक्ष असून नुकसान भरपाईचे प्रशासनाला दिले आदेश. 15 ऑगस्ट पर्यंत 90,000 पोती युरिया यवतमाळ जिल्ह्यात दाखल होणार असून ऑगस्ट पर्यंतचा खताचा 1.25 लाख पोत्यांचा बफर स्टॉक खुला होणार. तसेच जिल्ह्यात युरियाचे 1,25,000 मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हा स्टॉक सर्वांसाठी खुला करणार आहे. तसेच ऑगस्ट पर्यंत 1.25 लाख पोती युरिया शेतकऱ्यांच्या गरजेनुसार दिला जाणार. जिओ रेपर्सिंगमुळे इंदापूरमधील 134 पाण्यात रस्त्यांचा मार्ग मोकळा झाला असून मातोश्री ग्राम समृद्धी योजनेला गती. तसेच शेतीमाल वाहतुकीस मिळणार चालना. 84 रस्त्यांची मंजुरी पूर्ण, तर उर्वरित कामाला मिळाला हिरवा झेंडा. कांद्याला कोडीमोल भाव. आडेपाडा बाजारातून शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, तर उत्पादन खर्चही निघेना. कांदा विक्रीऐवजी साठवणीकडे शेतकऱ्यांचा कल. शांतीचा मार्ग निवडला. 3.5 महिन्यांनी अमेरिका आणि इराण युद्ध थांबले. अमेरिका आणि इराण यांच्याकडून करारावर स्वाक्षऱ्या. तसेच हार्मोनची समृद्धी दोन्ही खुली, तर इराणला $300 अब्ज मदत. कच्च्या तेलाच्या दरात घट, तरीही पेट्रोल डिझेल स्वस्त होणार नाही. केंद्रीय मंत्री सुरेश गोपे यांचे स्पष्टीकरण. अमेरिका आणि इराण युद्धामुळे 12,000 कोटी रुपयांचा भार, तर कच्चे तेल उच्चांकावरून 40% घसरले. दरड पडण्याची टांगती तलवार डोक्यावर. भीतीच्या छायेत जगत आहेत नागरिक. अलिबाग जिल्ह्यातील 25 गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव प्रलंबित. तसेच दुर्घटनेनंतर शासनाला जाग येणार का, नागरिकांचा सवाल. भर पावसात चिखल तुडवत धरावी लागणार शेतीची वाट. मातोश्री ग्राम समृद्धी पाण्यात रस्ते अंतर्गत कामाचा निधी अभावी बोजबाजा. शेती संबंधित महत्त्वाच्या बातम्या, नवनवीन माहिती आणि दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.